नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये होळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रत्येक फडमालक म्हणजे त्या ठिकाणी ज्या 30-32 राहुट्या आहेत, ह्या प्रत्येक राहुट्याचे मॅनेजर अथवा मालक या होळीमध्ये सहभागी झाले. यंदाची होळी सुखासमाधानाची जात असताना तमाशाचा सीझन चांगला जायला हवा, प्रेक्षक वर्गाला समाधान मिळावं, कलाकारांना 4 पैसे अधिकचे मिळावेत आणि फडमालकांनासुद्धा त्यातून 2 रुपये उरावेत, अशा प्रकारची यावेळी प्रार्थना देखील करण्यात आली. दरवर्षी या ठिकाणी राहुट्या लागत असतात. विविध सणामध्ये ही सगळी मंडळी सहभागी देखील होत असतात. नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये होळीचा सण या फडमालकांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला. नारायणगावच्या तमाशा पंढरी ही महाराष्ट्रात सुपरिचित असून स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग यांना राष्ट्रपती पारितोषिक पदाने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर रघुवीर खेडकर यांनाही मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. यंदाचा तमाशाचा सीझन चांगला जाईल अशी ह्या सर्वांना अपेक्षा आहे. त्याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय आर आबा पाटील, त्याचबरोबर स्वर्गीय अजितदादा पवार यांनाही यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, विघर टाइम्स, नारायणगाव. होळी सण ओढरांना ही आनंद तोटा. ह्या होळी सणाला शिमगाही म्हटलं जातं आणि ह्या दिवशी थोडी बोंबी मारली जाते. त्या पद्धतीने आम्ही आज आमच्या तमाशा पंढरीमध्ये आमचे अध्यक्ष पप्पू शेठ मुळे आणि सर्वांनी मिळून आज होळी पेटवण्याचा हा जो सणाचा कार्यक्रम आहे तो अतिशय अतिउत्साहाने आम्ही आता साजरा करीत आहे. आज होळीचा हा पवित्र हिंदू धर्मातला सण आणि या दिवशी आम्ही परमेश्वराजवळ हीच विनंती करतो की या होळीमध्ये आमच्या तमाशा कलावंताचे तमाशा फडमालकाचे दुःख जळून नष्ट हो आणि पुढचा सीझन त्यांना चांगला जावो अशी आम्ही मुक्ताई चरणी प्रार्थना करतो आणि आमचे सर्व सुख दुःख या होळीमध्ये जळून नष्ट होऊन आमचा सुखाचा प्रवास इथून पुढं सुरुवात हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि होळी सणानिमित्त आम्ही तमाशा पंढरी विठाबाई तमाशा पंढरी तर्फे आणि आमच्या सर्व फडमालकातर्फे सर्व रसिकांचे, ग्रामस्थांचे, येणाऱ्या गावकरी मित्रांचे आम्ही हार्दिक त्यांचे शुभेच्छा त्यांना देतो आणि आमचे सर्वांचे कार्यक्रम अशी जोरात जोमात हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी होळी सणानिमित्त तमाशा पंढरीमध्ये विठाबाई भाऊमांग नारायणगावकर या कला पंढरीमध्ये सर्व या ठिकाणी फडमालक हजर आहेत. आणि हे जे 2026 हे वर्ष सर्व फडमालकांकडून सणानिमित्त सर्व रसिकांना भरभरून अशा आम्ही फडमालकांकडून शुभेच्छा देतो. आणि हा होळीचा सण सर्व आम्ही एकत्र येऊन साजरा करत आहोत. उत्साहामध्ये असं आम्ही सण साजरा करतो आहोत. सर्व फडमालकांकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. होळीच्या सणाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊमांग नारायणगावकर तमाशा पंढरीमध्ये सालाबाद वर्षाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील गावकरी गावाच्या यात्रेसाठी तमाशा फड ठरवण्यासाठी या ठिकाणी येतात आणि दरवर्षी 35 ते 40 तमाशा फडाची कार्यालय या ठिकाणी स्थापन करतात. खरं तर हिंदू धर्मातला असणारा हा सगळ्यात मोठा सण होळीचा सण गुण्यागोविंदाने एकत्र यावा, एकोपा हा बंधुत्वाचा असणारा प्रतीक आहे आणि होळी हे प्रतीक म्हणजे समाज एकोपा करण्याचं, एकतेचं असणारं असा बंधुतेचं असणारं प्रतीक आहे. खरं तर हिवाळा संपतो आणि वसंत ऋतू सुरू होतो. ऋतूंचं आगमन परिवर्तन होत असताना समाजाचं असणारं परिवर्तन झालं पाहिजे. माणसातल्या मनातल्या असणारा जी राग रोष दोष हे नष्ट होत हे असणारी खऱ्या अर्थानं होळीचं प्रतीक आहे. आणि म्हणून सालाबाद वर्षाप्रमाणे या तमाशा पंढरीचे आमचे पप्पू शेठ मुळे हे अध्यक्ष आहेत. प्रत्येक सण ज्याप्रमाणे आपण घरामध्ये साजरे करतो त्याप्रमाणे या तमाशा परिषदेचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रामध्ये सर्व रसिकांसाठी, गावकऱ्यांसाठी आणि तमाशा रसिकांसाठी एक महत्त्वाचं आहे की ते सगळे सण अतिशय गुण्यागोविंदाने सगळी मंडळी तमाशा फडमालक असतील, तमाशा व्यवस्थापक मंडळी असतील, अतिशय नियोजनपूर्वक हा सण साजरा करतात. आज या ठिकाणी आपण सर्वजण
तमाशा फडमालक, व्यवस्थापक आणि तमाशा रसिक आणि विशेष म्हणजे वाणीसाहेब तुमचं कौतुक केलं पाहिजे का तमाशा पंढरीमध्ये जे काही उपक्रम होतात ते आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवले जातात. आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शतदा धन्यवाद देऊ, होळीच्या शुभेच्छा देतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील असणाऱ्या तमाशा रसिकांना, गावकऱ्यांनासुद्धा या तमाशा पंढरीच्या वतीनं होळीच्या शुभेच्छा. हे असणारं वर्ष सर्व तमाशा फडमालकांना हे शुभ जावं, आर्थिकदृष्ट्या शुभदायक जाईल अशा सगळ्यांच्या भावना या होळीच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपणा सर्वांना होळीच्या निमित्ताने शुभेच्छा. विठाबाई तमाशा पंढरी नारंगाव सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी होळी हा सण सर्व फडमालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी मिळून मोठ्या आनंदानं, उत्साहानं साजरा करतात. प्रत्येक वर्षीप्रमाणे हेही वर्ष व्यावसायिकदृष्ट्या संपूर्ण तमाशा फडांना व्यवस्थित जावं, चांगलं जावं, तारखा मिळो, प्रत्येकाने आपापले कार्यक्रम व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार पाडावेत अशा पद्धतीची एक होळी सणानिमित्त मी सर्व फडमालकांना शुभेच्छा देतो. आणि सर्वसाधारण कमिटी अध्यक्ष पप्पू शेठ मुळे, मोहित भाऊ असतील, मुसाभाई असतील, LG शेख असतील, किरण अण्णा असतील, ह्या सर्वांनी मिळून जो काही पुढाकार घेऊन रावट्या लावणे किंवा ग्रामस्थांना विनंती करणे, सगळ्या सुखसुविधा उत्पन्न करून देणे, लाईट, पाणी, ह्याबद्दलसुद्धा नारंगाव जे ग्रामस्थ असतील, पदाधिकारी असतील, यांना पुन्हा म्हणजे त्यांचा आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच पत्रकार साहेब, तुम्हालाही सर्व तमाशा पंढरी नारंगावच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक वेळेला आपण उपस्थित राहता आणि ह्या सर्वसाधारण तमाशा पंढरीमध्ये रावठ्या लागल्यात. आता सर्वसाधारण रावठ्या एक 32 रावठ्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे. तर सगळ्यांना धंदा व्यवस्थित हो अशी शुभेच्छा देऊन मी ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते सर्वांना. विठाबाई नारंगावकर तमाशा कला पंढरीच्या वतीने होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. गेली 1 महिन्यापासून नारंगाव या तमाशा कला पंढरीमध्ये जवळजवळ 33 तमाशा मंडळांचं बुकिंग ऑफिस उभारलेलं आहे. येणाऱ्या 2025-26 सालाबाद प्रमाणे ज्या महाराष्ट्रात कार्यक्रमाचं बुकिंग होतं ते बुकिंग नारंगाव या ठिकाणी चालतं. अशा या ठिकाणी आज होळीच्या निमित्तानं सर्वजण जमलो आहोत. तमाशा पंढरीच्या वतीने सर्व महाराष्ट्रातल्या कलारसिकांना खूप साऱ्या शुभेच्छा होळीच्या. आणि मध्यंतरीच्या काळात लोककलेचे दैवत असणारे आमचे अजितदादा पवार साहेब यांचं दुःख निधन झालं. त्यानिमित्तानं आमच्या तमाशा पंढरीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आणि 3 दिवस महाराष्ट्रात पूर्ण तमाशे बंद ठेवून आम्ही दुखवटा जाहीर केलेला आहे. त्याप्रमाणे तमाशा पंढरीची आत्तापर्यंत जी वाटचाल चालू झालेली आहे, आविष्कारमुळे असतील आणि तमाशा पंढरीचे सर्व काही फडमालक असतील, त्यानिमित्तानं आज जवळजवळ इथं या मैदानावर 3रं वर्ष आहे आमचं आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे यावर्षी. महाराष्ट्रामध्ये तमाशा क्षेत्राला पहिल्यांदा रघुवीर खेडकरांच्या माध्यमातून पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांचाही जाहीर आभार करतो. आणि विशेष म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर पद्मश्री पुरस्कार मिळाला, हे आमच्यासाठी फार सौभाग्याची गोष्ट आहे. आणि आमच्या तमाशा पंढरीच्या वतीने, फडमालकांच्या वतीने, कलावंतांच्या वतीने, व्यवस्थापक असतील त्यांच्या वतीने रघुभाऊंचा जाहीर आभार. आणि येत्या लवकर 2-3 दिवसामध्ये आम्ही रघुभाऊंचा जाहीर सत्कार तमाशा पंढरीच्या वतीने करतोय. आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी मास्टर जगनकुमार वेळवणकर सोबत तावसार आणि पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या विठाबाई भाऊमांग नारंगावकर राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आणि त्यांच्या या कला पंढरीमध्ये आज आपण हा होळीचा महोत्सव, होळी सण आनंदात आणि मोठ्या उत्साहात आज साजरा करतो आहे. आणि सर्व फडमालक, मॅनेजर, त्याचप्रमाणे आमच्या या ग्रुपचे अध्यक्ष पप्पू शेठ मुळे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी मॅनेजमेंट करतात ते मुसाबाई इनामदार, त्याचप्रमाणे बाळा नारायणगावकर आणि असणारे सर्व कलावंत. आणि या निमित्ताने आज हे सर्व कलावंत, आज हा सर्वांचा जो उत्साह आहे हा जाईपर्यंत, म्हणजे घरी जाईपर्यंत प्रत्येक कलावंत, बिगारी कलावंत, वायरमन असणारे आमच्याकडे जेवढे जे काही लोक येतात कामासाठी, हे सर्व आनंदात जावो, सर्वांना सुख समृद्धीचे दिवस येवोत. आणि आज या ठिकाणी आमच्याच सर्व कलावंतांना जो आनंद झाला आहे तो आनंद होळीनिमित्त साजरा करण्यासाठी आज आमचे अध्यक्ष पप्पू शेठ मुळे यांनी सांगितलं, रघुभाऊ खेडकर यांना या ठिकाणी जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपण सर्व कलावंतांतर्फे त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं
हा पुरस्कार असाच वेळोवेळी आपल्या कलावंतांना या तमाशा सृष्टीला मिळत जावा. महाराष्ट्राचे राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आणि हाही कलावंतांना इथून पुढे मिळावा एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सालाबादाप्रमाणे याही वर्षी तमाशा पंढरी नारायणगाव या ठिकाणी होलिका उत्सव आम्ही अगदी आनंदाने मोठ्या उत्साहाने सर्व तमाशा फडमालक माझे व्यवसाय बंधू या ठिकाणी साजरा करतो. या होलिका उत्सवाच्या सर्व महाराष्ट्रातील तमाशा रसिकांना आमच्या तमाशा मंडळाच्या वतीनं तसेच तमाशा पंढरीच्या वतीनं आम्ही हार्दिक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रकांत वर्णीकर. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला इथं योगायोगाने येता आलं आणि मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी नारायणगाव कला पंढरीचे मी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी महाराष्ट्रातले सगळे तमाशा फड या ठिकाणी उपस्थित आहेत. मगाशी ज्याप्रमाणे राजभाऊनं सांगितलं की सगळी दुःख या होळीमध्ये जळून मिटावेत आणि सर्व तमाशा फडांचे सुखदुःख नष्ट व्हावेत, हीच माझीसुद्धा तीच प्रार्थना आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. आज होळीनिमित्त आमचे तमाशा कलापंढरी विठाबाई नारायणगावकर यांच्यातर्फे आज सगळ्या ग्रामस्थांना सगळ्यांना होळीनिमित्त शुभेच्छा. होळीनिमित्त आज आम्ही दरवर्षी आमची तर होळीचा हा सण आम्ही साजराच करतो. होळी करतो, रामनवमी करतो. तुम्हाला सांगतो जेवण असतं रामनवमीला 300-400 लोकांचं. म्हणजे येणारा माणूस हा आनंदी गेला पाहिजे. इथं दरवर्षात 2 महिने 32 रावट्या पडतात. त्याच्यातही एकजुटीने आम्ही सगळे इथं राहतो. आजचा हा आनंदमय सण जात असताना आमच्या कला क्षेत्राला एवढा आनंद होतो आहे की म्हणजे पहिला विठाबाई नारायणगावकर यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटला. त्यानंतर आमच्या क्षेत्राला मास्टर रघुवीर खेडकर म्हणजे आमचे चुलते यांना पद्मश्री हा पुरस्कार भेटला. त्यामुळं आम्ही ह्या विठाबाई नारायणगाव नगरीत त्यांचं सहर्ष स्वागतही करणार आहे आणि सत्कारचाही कार्यक्रम ठेवणार आहे. तरी त्यांनी काय मनावर काय कोणी काय सांगितलं असेल तर त्यांनी काही मनावर काय घेऊ नये. आमच्यातर्फे एवढ्या या 2-4 दिवसात आम्ही तारीख ठरवणार आहे. आमचे मार्गदर्शक मुसाभाई इनामदार हे तारीख ठरवून पुढलं डिक्लेअर करतील त्यांचं सत्काराचं. आणि आमचे कला पंढरीतर्फे आज महाराष्ट्रावर जे दुःखचा डोंगर हे झालेला आहे, आमचे म्हणजे लोकप्रिय नेते आमचे अजितदादा पवार यांनाही आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी आम्हाला वारंवार मदत केलेली आहे. आम्ही कधी फोन केला त्यांना तर त्यांनी आम्हाला वारंवार मदत केलेली आहे. त्याबद्दल आमच्या तमाशा पंढरी लोक कलावंत सगळ्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्याप्रमाणे आमच्या तमाशा कला पंढरीकडून सगळ्यांना कलावंतांना येणाऱ्या ग्रामस्थांना सगळ्यांना तमाशा पंढरीकडून होळीच्या शुभेच्छा. नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये दरवर्षी या ठिकाणी होळी साजरी केली जाते. इथं ज्या लोकांच्या फडमालकांच्या राहुट्या लागलेल्या आहेत हे सगळे फडमालक या ठिकाणी होळीमध्ये सहभागी झालेले आहेत. पारंपरिक होळीचा सण ही सगळी मंडळी साजरी करत असतात. इडापिडा टिळो आणि बळीचं राज्य वास आपण जसं म्हणतो तसं ही इडापिडा टळो आणि फळमालकांना यंदाचं सीझन अतिशय चांगलं जावं अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. यावर्षी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यामुळे सर्वत्र शोककळा आहे. परंतु शेवटी आता काय घटना घडून गेलेली आहे. दुःख सगळ्यांच्या उरामध्ये आहे. या फळमालकांचं यंदाचं सीझन खूप चांगल्या प्रकारे जावं अशी अपेक्षा आहे. स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग यांना राष्ट्रपती पारितोषिक सन्मान त्यांचा झालेला. त्याचबरोबर रघुवीर खेडकर यांनाही महत्त्वाच्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. नारायणगावची तमाशा पंढरी दरवर्षी पाडव्यापासून तर अक्षय तृतीयेपर्यंत या ठिकाणी फुलत असते. व्यवसाय चांगला होतो आहे. प्रत्येक फळमालकांचे करार निम्मन अधिक झालेले आहेत. बहुतांशी तारखा बुक देखील झालेले आहेत. यंदाचं सीझन फळमालकांना चांगलं आहे अशा प्रकारचं सगळे फळमालक सांगत आहेत. आज
होळीची पौर्णिमा आहे. या होळीच्या पौर्णिमेनिमित्त त्यांनी या ठिकाणी होळीचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि सगळे फळमालक या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.